हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी कलाकारमध्ये. मी विठ्ठल गावकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. तर मंडळी, तुमका सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी खास मुंबईवरून घोडी उभारू केला आहे. आताच थोड्या वेळापूर्वी इला आहे. तर म्हटलं चला तुमका पण दाखवूया आमच्याकडे घोडी कशी उभारतात. परत आमच्याकडे कार्यक्रम असतले रात्रीचे, ते पण तुमका मी दाखवतले. हळूहळू नेक्स्ट डे हे छोटे छोटे व्हिडिओ करत दाखवतले पार्टमध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी, खूप भारी होतो असा. तर चला आता मी तुमका माझं पहिला घर दाखवतोय, कारण बऱ्याच दिवसानंतर घराकडे येईल. खूप सगळा झाडं बिडा तोडून टाकले नाही असं, त्याच्यामुळे सगळा वेगळा दिसता, पण भारी वाटता खूप. तर चला आता डायरेक्ट आतमध्ये जाते, तुमका घर पहिला घर दाखवतोय, मम्मी भेटून देतोय. चला जाया. म्हणजे बघा, हे आमचं घराकडचं परिसर असा. पाठीमागे सगळा मोकळा असा, झाडं बिडं होती सगळी तोडून टाकला. इकडे तणस हा ढोरांसाठी ठेवलेली आम्ही. गुरं असतात आमची थोडी. थोडीशी झाडं लावला. एका ठिकाणी चिकूचा झाडा आणि एका ठिकाणी याचा बदामाचा. ते आता पावसामध्ये बघूया येतात की नाही ती. हे आमचं गोठो, हे आमची पाडसा बंड्या बंडू, हे आमचं छोटं गुंडरू. सोनला होय, बऱ्याच महिन्यानंतर आज भेटते. सुंदर आमचा आता आमचा खळा होता. पाडव्यानिमित्त आपण सारून बिरून ठेवला ना सगळं, रांगोळी वगैरे. आमचं पिंटो बेटा, तुमच्या पेंट्यात थोडासा बरा नाही आता. पिंटो हा माझा घर. लांबला दाखवते हा बघा, तो माझ्या घरासमोरचा परिसर आणि हा माझा घर असा. आणि हा औषध हा वांगी लावले ना. वांगी आमची करतात, खायची ना खायची भाजी असता, त्यासाठी पालेभाजी केला ना. चला घरात जाऊया, औषध भेटवते तुमका. ही आमची मदर असं कांदा कापता जेवण करता. ही आमची आई साहेब. पाडव्यासाठी जेवणाची तयारी चालू असा. हळूहळू सगळा एकदम वाटपाची तयारी करता भाजीसाठी. आणि मुंबईत सगळ्यात जास्त मी हिका करते आवश्यक. माझ्या आठवण लई येता. घराकडे असताना काय ना काहीतरी मदत करीत असते. घराकडे विचार एकटीच करता आपली, त्याच्यामुळे खूप ह्या वाटतं. आधी काय मुंबईत गेल्यानंतर धावधूक राहता. आता कसे 2 दिवस येईल पण मनाक एकदम शांतता वाटतं. आता मुंबईत जाताना पाय उचलतो नाही. हे आमचं किचन आहे, हा माझा छोटासा घर. तुमका कसं वाटलं नक्की सांगा एकदा, आमचं घर कसं वाटलं. तर आता अजून पप्पाने सगळी गेली आहेत. आमची
रेडी. आज रविवारचो बाजार हा, जाऊ गावला नाही तर तुमका बाजार दाखवला असतंय. आता थोड्या वेळात आम्ही घोडी वगैरे उभारतला. आता बघते आता थोड्या वेळात काठी बिटी आणू जाऊची आहे, त्यामुळे काठी बिटी घेऊन येतो जातलं पप्पांसोबत. डायरेक्ट आता घोडी उभारताना भेटाया म्हणजे बघा औषध काय आणलंय ना, नवीन काय ऑनलाईन मॅशोवरनं मागवलंय. बरा काय तर गेलाय. कांदो कापूचा ब्लेंडर आहे. कांदो एकदम कांदो टोमॅटो काय काय कापूस घ्यायचे. कांदो टोमॅटो, हां भाजी पण कोबी वगैरे बारीक करू शकतो. अच्छा, बघा हे असं काम करतं. डोळ्यांका त्रास तो न देता कांदो कापून होता व्यवस्थित एकदम. एकदम बारीक कापलं की हो, अजून बारीक कापता जेवढा करते तेवढा. हां या बारीक अशी काय काय आवश्यकता आणून देऊ काय बघा. कांदो कापूचा काय असा हा दे बारीक सारीक काय काय असं म्हणजे औषधाचं काम हलकं वगैरे. दाबला की हां कांदो वगैरे टोमॅटो कांदो आपल्या पटकन वया असला तर भेटता. चांगलं आहे चांगलं आहे. म्हणजे तुमका वय असलं तर बघा सांगा माका, तुमका मी सांगा नाही खय घ्यावता. या मेशोवर मागवलं ना. मेशोवर मागवलं. या मेशोच्या याच्यावर गावता. हां हे असं दाबून हे करायचं ठेवू शकतो आपण. हां हे त्याचं झाकणं आणि ह्या त्याची ब्लेड. अच्छा मस्त का बारीक कांदे एकदम कापले ना. ते जो एक टाळून द्यायचो निघून द्यायचो कडून मग म्हणजे आता आमची बघा घोडी उभारीची तयारी चालू आहे. घोडी सजवचं काम चालू आहे. पप्पा आपले हार वगैरे घालतो. किती टाळून वाडी जाऊ का कडे. या या वाडे दाखव गेलेली आहे. पण आलोच. खायच्याक देतलं 3-3 होतं आमच्याकडे. 3-3 आहे त्याच्याकडे पांढऱ्याकडे. तकडे तकडे त्या साईड नाही तर ती भांडली. हा बाहेर काढून टाकते. वाडी पाड्या दाखवत होता. दाखू आता आमची गुढी उभारते फायनली. ही बाजू अशी 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 नाही हा अशीच अशी. बरोबर. मी नेसवलंय. ठेवली हा बस. बस ना बस झाली. रवली. अरे रवली
चांगला तो आराम झाला तो. पप्पा आमची पूजा करतात गुढीची. गुढी उभारून झाली आणि आता पूजा चालली. आता हो तो चांगला. पापड करायचे नाही, घरात केलेले असले तर वापरायचे, बाजारचे नाही, वाढी वापरायचे. तू बाजी कर. माझ्या पूर्वजांनी पाहुण्याच्या वर ठेवून मी वर ठेवणार. मी म्हटलं तू पाचच्या वर नाही. काय म्हणणं नाही. ओ हे जरा घेऊन यावा. मुळे वाडी दाखवच्या आधीच होतं. आता आमच्या मातोश्री गुढीला पूजत आहेत. लावलेली होती गे, वारण होत नाही ना, ती वारा लागतं ना, त्याच्यामुळे लावलेली होती. म्हणते आता आम्ही गुढी उतरवतो. आता संध्याकाळ झाली, हा दिवस संपतलो, त्यामुळे आता गुढी उतरवण्याचं काम चालू आहे. पप्पाही खाली गेल्यात. मी आता गुढी उतरवता, मी आणि मम्मी. त्यावर गुढी जास्त उंच असल्यामुळे जास्त काही त्रास पडत नाही. असते की एकच माणूस व्यवस्थित एकदम सावधगिरी
होय. गावात बाकीच्यांचे घोटे सगळ्यांचे वरती असतात घोटे. आम्ही आपली गेल्यावर्षी पासून व्यवस्थित सुंदर अशी छोटीशी गुढी उभारतो. काम चालू. पिन काढतो. तर मंडळी मुंबईतून गावात जाऊन घोडी उभारून झाली, घोडी उतरून पण झाली. दिवस सरत दिलो त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ पण असेच थांबवतोय. तर आजच्याच गुढीपाडव्याच्या व्हिडिओ रात्री म्हणजे दुसऱ्या पार्टमध्ये दुसऱ्या दिवशीची आता रात्री आम्ही जातला असाव मांडावर. पाडव्यानिमित्त आमचं मांड असता. मांडाचो आज आमचा शेवटचे दिवस असा त्याच्यामुळे खूप धमाल होतली या रात्री. मी तुमका रात्रीची व्हिडिओ तुमका दिसतला की आम्ही मांडावर जातला, मांडावर सोंगा आणतला वेगवेगळी काय किती धमाल असता आमच्या मांडावर ती तुमका आज रात्री समजतली असा. त्याच्या पुढचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की वाट बघा. मी नक्की लवकरात लवकर टाकतले. तोपर्यंत मंडळी स्वतःची काळजी घ्या. भेटाया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.